वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदे काढण्यात आलेली आहेत। ही जाहिरात काढण्यात आली आहे। ही जाहिरात सविस्तर तुम्ही बघून घ्यायची आहे। आपण या जाहिरातीमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते कव्हर करणार आहोत। जवळपास ही PDF 32 पेजेसची आहे। तर कोणकोणत्या जागा आहेत, कोणकोणती वॅकन्सी आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते या व्हिडिओमधून आपण बघूयात। तर चला, धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 1/2025। तर याच्यामध्ये गट क च्या आणि गट ब च्या अराजपत्रित ज्या जागा आहेत, संपूर्ण जागा 179 जागा आहेत आणि त्याचा जो कालावधी आहे 11/9/2025 ते 3/10/2025 या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता। आणि त्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते आहे https://charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध लिंकद्वारे तुम्हाला 3/10/2025 रोजी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत। कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत? गट ब च्या प्रथमता दिलेल्या आहेत। विधी सहाय्यक आहे आणि वेतन श्रेणी S15 आहे। वेतन आहे 41,800 ते 1,32,300 3 पदे। नंतर गट ब अराजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणी S16 आहे आणि त्यांचं पेमेंट आहे 44,900 ते 1,42,400 2 पदे आहेत। नंतर आहे गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी S15 आहे 41,800 ते 1,32,300 एकूण पदे आहेत 22। गट क निरीक्षकचे आहेत S13चं त्यांना वेतन आहे 35,400 ते 1,24,400 आणि पद आहेत 121। आणि गट क आहे वरिष्ठ लिपिक S8चं वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 आणि एकूण पदे आहेत 31। असे एकूण पद 179 आहेत। तर विहित कालावधी अर्ज सादर करण्याचा आपण पाहिलेलाच आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा भरण्याकरता अंतिम दिनांक 3/10/25 आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र केव्हा उपलब्ध होणार आहे? तर धर्मदाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा दिनांक 7 दिवस अगोदर उपलब्ध असेल। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये असणार आहे। तांत्रिक समस्या उद्भवल्यास त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे किंवा त्यांनी ईमेल दिलेला आहे हेल्पलाईनसाठी आणि हेल्पलाईनसाठी हे खालील जे काही ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत किंवा फोन नंबर दिला आहे त्यांच्यावर तुम्हाला तुमच्या समस्यांचं निराकरण होणार आहे। परीक्षा शुल्क आहे खुला प्रवर्गासाठी 1,000 आहे, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क त्यांनी ठेवलेलं आहे। आता भरावयाची पदे आरक्षणानुसार आहेत। विधी सहाय्यकची 3 पदे आहेत तर त्यांना आरक्षण दिलेलं आहे। तर याच्यामध्ये राखीवचं 1 आहे, एकूण पदे 1 आहे। तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता आणि आपण त्याची जी काही शैक्षणिक अर्हता आहे विधी सहाय्यकची संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असण्यास शासनाचे घोषित केलेले इतर कोणतीही अर्हता, खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्यास 3 वर्षाचा अनुभव असणे अत्यावश्यक आहे। नंतर दुसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी। याच्या एकूण जागा आहेत 2। त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर तुमचं शॉर्ट हँड झालेलं असणे अत्यावश्यक आहे 120 प्रति शब्द मिनिट। आणि नंतर आहे किमान 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीचा टंकलेखन आणि मराठी टंकलेखन 30 वर्ड पर मिनिट। नंतर आहे तिसरी पोस्ट आहे लघुलेखक, हे अराजपत्रित आहे 22 पदे आहेत। तर याच्यामध्ये समांतर आरक्षण तुम्ही पाहून घ्यायचं आहे। अर्हता व पात्रता आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर तुमचं शॉर्ट हँड असणे अत्यावश्यक आहे 40 शब्द पर मिनिट इंग्लिश आणि 30 शब्द पर मिनिट मराठीकरिता असणे अत्यावश्यक आहे। निरीक्षक आहेत, हे भरपूर पदे आहेत। तर 121 पदे आहेत, निरीक्षक आहेत 121 आणि कोणकोणती पदे आहेत आरक्षणानुसार आहेत ते पदसंख्या अनुसूचित जातीकरिता 13 आहेत, अनुसूचित जमातीकरिता 7 आहेत, विजा अ करिता विजय करिता 4 आहेत, भज ब करिता 3 आहेत,
भज क करिता 5 आहेत, भज ड करिता 2 आणि इतर मागास प्रवर्गाकरिता 18 आहेत. सर्वसाधारण 6 आहेत आणि विशेष मागास प्रवर्गाकरिता 2 आहेत. सामान्य आणि आरक्षण शैक्षणिक मागासवर्ग 15 आहेत. आर्थिक दुर्बल घटकाकरिता 15 आहेत. एकूण आरक्षित पदे 84, अराखीव 37 आणि एकूण पदे आहेत 121. यांच्याकरिता जे काही पात्रता आहे ते काय लागणार आहे ते पहा. याच्यामध्ये अर्हता व पात्रता उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी. नंतर आहे 5 नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिक. हे एकूण 31 पदे आहेत. तर अनुसूचित जातीकरिता 4 आहेत, अनुसूचित जमातीकरिता 2 आहेत, विजा अ करिता 1 आहे, भज ब करिता 1 आहे, भज क करिता 1 आहे, भज ड करिता 1 आहे, इमाव करिता 6 आहेत, विशेष मागास प्रवर्गाकरिता 1 आहेत, SC-BC करिता 4 आहेत, आर्थिक दुर्बल घटकाकरिता 4 आहेत आणि एकूण आरक्षित पदे आहेत 25 आणि अराखीव आहेत 6. त्याचबरोबर एकूण पदे आहेत 31. अर्हता काय दिलेली आहे? उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेलेच आहे. त्याचबरोबर त्याचे मराठी टंकलेखन आणि इंग्रजी टंकलेखन झालेले असावे. आता सर्वसाधारण सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ही जे PDF आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. वयोमर्यादा आहे विधी सहाय्यकरिता लघुलेखक आणि लघु कनिष्ठ लेखक कनिष्ठ श्रेणीकरिता 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत किमान आहे 18. अमागास करता अमागास 38, मागासवर्गीय 43, अमागास 43, मागासवर्गीय 43, वयाच्या 45 दिव्यांग उमेदवारांकरिता. नंतर आहे गट क च्या पदाकरिता निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक करीत आहे. वयोमर्यादा 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत गृहीत धरला जाणार आहे. किमान मागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक 18 कमीत कमी आणि कमाल आहे वय. अमागास करता 38 आणि मागासवर्गीय करता 43 पर्यंत आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडू करता अमागास 43, मागासवर्गीय करता 43, माजी सैनिक करिता 3 वर्ष अधिक. नंतर आहे दिव्यांग करता 45 वर्षापर्यंत. विथ वयोमर्यादा कोणत्याही बाबी शिथिल केली जाणार नाही. तर हे काही नियम आहेत. नंतर आपण डायरेक्टली अभ्यासक्रम पाहूयात. कोणकोणत्या पदासाठी कोणकोणता अभ्यासक्रम आहे तो आपण पाहूयात. तर अभ्यासक्रम आहे लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, कनिष्ठ श्रेणी, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या सर्व पदांकरिता परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यांनी. सर्व परीक्षांकरिता एकच आहे. मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. TCS घेणार आहे एक्झाम. इंग्रजी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. बुद्धिमापनमध्ये 3रा विषय आहे. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. नंतर आहे सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती 1885-1947, महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाज सुधारकाचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. नंतर 2 नंबर आहे भूगोल. त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. राज्यशास्त्र आहे भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी. सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानचं आहे भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि 5वा आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रातील. सिलेबस रिझनिंग टेस्ट. आता रिझनिंगमध्ये त्यांनी डिटेल सिलेबस दिलेला आहे. जवळपास याच्यामध्ये 12 हे आहेत टॉपिक दिलेले आहेत. ॲनॉलॉजीज, नंतर सिम्युलेटेड अँड डिफरन्सेस, स्पेशल व्हिज्युअलायझेशन, स्पेशल ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, ऑब्झर्वेशन, रिलेशनशिप कॉन्सेप्ट, ॲरिथमेटिक रिझनिंग अँड फिगरल क्लासिफिकेशन,
नंतर ॲरिथमॅटिक नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग अँड डिकोडिंग आहे. सरसंघ विधी सहाय्यकरिता अराजपत्रित पदाकरिता परीक्षेसाठी अभ्यासक्रम दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता. वेगवेगळे ॲक्ट त्यांनी दिलेले आहेत. या ॲक्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हेच ॲक्ट तुम्हाला करून घ्यायचे आहेत. संपूर्ण जे ॲक्ट आहेत ते तुम्हाला करून घ्यायचे आहे. ते मीन मोड व्हेरिएंट नॉर्मलायझेशन कशा प्रकारे करण्यात येते, त्याच्यात जो सूत्र आहेत ते सूत्र त्यांनी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण परिपूर्ण जो काही सिलेबस आहे आणि ही जाहिरात आहे परिपूर्ण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.